आपण समोरच्याला शिक्षा द्यायला बघतो, पण प्रत्यक्षात मात्र आपण स्वतःच त्या त्रासात जळत राहतो. आणि हे असं वागण्याने काय होतं माहितीये, ह्याचे तोटे आपल्याला खूप नंतर उशिरा समजतात. जेव्हा आपण सतत पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागत राहतो तेव्हा समोरच्या माणसाचा आपल्यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो. त्यांना कळतच नाही की आपण नक्की कधी खुश आहोत आणि कधी नाराज. घरातलं जे वातावरण आहे ते कसं तरी जड व्हायला लागतं. समोरचा माणूस सुद्धा मग आपल्यापासून लांब जायला बघतो, कारण त्यांना आपल्याशी संवाद साधणं कठीण वाटायला लागतं. बघा ना, जर आपल्याला कुणीतरी काय झालंय हे सांगितलंच नाही आणि फक्त तोंड काढून बसलं तर आपल्याला तरी किती वेळ सहन होईल. चौथा पॉईंट आहे स्वतःची होणारी घुसमट. ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्वभावामुळे दुसऱ्यांना तर त्रास होतोच, पण आपली स्वतःची सुद्धा खूप घुसमट होते. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला कधीच मिळत नाही, कारण आपण ते कधी मागायला शिकलेलोच नसतो. मग एक प्रकारचा कडवटपणा मनामध्ये साठत जातो. आपल्याला वाटतं की त्यांना कसं कळत नाही, पण खरं सांगू का, कुणालाच कुणाचं मन वाचता येत नसतं. जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला कसं समजणार.